शून्य अधिक शून्य केलं तरी अंकशास्त्रात शून्यच होतात. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार टीका केली आहे. शून्य अधिक शून्य केलं तरी अंकशास्त्रात शून्यच होतात. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घणाघाती टीका. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांचा जामीन मंजूर केला असून हायकोर्टाने त्यांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेस स्थगिती दिलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्य काही लपून राहत नाही. उद्धव ठाकरे यांची टीका. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून जोरदार टीका केली आहे. काल एका मंत्र्याने राजीनामा दिला, आता लवकरच दुसरा मंत्री राजीनामा देणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवतायत, अंबादास दानवे यांचा दावा. अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवतायत. तसेच साताऱ्यातील ड्रग्जचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादाने चालत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. सर्वच प्रभाग समितींच्या एनओसी एकाच जागी मिळाव्या, अविनाश जाधव यांची मागणी. अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सर्वच प्रभाग समितींच्या एनओसी एकाच जागी मिळाव्या, अशी मागणी केली. आयुक्तांनी या मागणीला तात्काळ मान्यता दिल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.